आज आपण एक्झरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट घेतो आहे आणि या क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये सांगितलेलं आहे यूजिंग द रूल्स ऑफ निगेशन्स. हे रूल्स ऑलरेडी आधी आपण पाहिले. निगेशनचे रूल्स कोणते आहेत? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ डिस्जंक्शन, निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स अँड निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन्स. हे रूल्स तुम्हाला लर्न करायचे आहेत आणि ते रूल्स जर माहिती असतील, लर्न झाले असतील तरच तुम्हाला यावरचे प्रॉब्लेम्स सॉल्व करता येतील. काल आपण काही कंपाऊंड स्टेटमेंट्स होते, त्या कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशन्स पाहिलेले आहेत बाय यूजिंग द रूल्स. आज काही स्टेटमेंट पॅटर्न्स तुम्हाला दिलेले आहेत आणि हे स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत ना त्यांचे निगेशन्स आपल्याला लिहायचे. तर आपण सुरुवात करू. एक्झरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय सांगितलेला आहे बघा. यूजिंग rules of negations, write the negations of the following with justifications. जे ज्या स्टेपमध्ये तुम्ही निगेशन्स लिहिणार तिथे तुम्ही त्या निगेशनचा कोणता रूल यूज केला ते रिझन म्हणून तुम्हाला तिथे लिहायचे. आणि या क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये टोटल 8 स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले आहेत. नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 त्या सर्वांचे निगेशन्स आज आपण पाहणार आहोत. नंबर 1, हे सर्व यांचे आन्सर्स आहेत. त्या आन्सर नंबर 1 फर्स्ट नंबरमध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट पी आणि क्यू आहेत आणि स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन पी. हे स्टेटमेंट पॅटर्न यांचं आपल्याला निगेशन पाहिजे, त्याला ब्रॅकेट करायचं आणि या ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं. आता हे लॉजिकली इक्विव्हॅलंट टू कुणाच्या बरोबरीत राहणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट टू त्याचे 5 रूल्स आहेत. तर त्या 5 पैकी कोणता रूल यूज करणार? ते निगेशन ऑफ क्यू आणि पीमध्ये इम्प्लिकेशन आलेलं आहे, ते निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा रूल आहे तो यूज करायचा. हा रूल इकडे लिहितो आहे मी. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू हा रूल काय असतो? पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. या रूलचं नाव आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स. तो रूल आपण इथे यूज करणार. निगेशन ऑफ क्यू आणि पीमध्ये इम्प्लिकेशन आहे. हा रूल जर इथे अप्लाय केला तर याचं अप्लिकेशन असं येणार निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. आणि जो रूल आपण यूज केला आहे त्या रूलचं नाव आहे बाय युझिंग निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. बाय युझिंग निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हा रूल यूज करून निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. आता याला पुढे सॉल्व करता येत नाही. हे झालं याचं फायनल. हे झालं नंबर 1. आता येऊ आपण नंबर सेकंडकडे. आन्सर काय दिलेलं आहे सेकंड नंबरमध्ये? पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू हे स्टेटमेंट पॅटर्न, याचं आपल्याला निगेशन पाहिजे. तर लॉजिकली इक्विव्हॅलंट टू लगेच तुम्हाला समजायला पाहिजे की इथे त्या 5 पैकी कोणता रूल यूज करणार. त्या ब्रॅकेटमध्ये बघा हा पी आणि निगेशन ऑफ क्यू यांच्यामध्ये कंजंक्शन आहे, तर तुम्हाला निगेशन ऑफ कंजंक्शनचा रूल यूज करायचा. काय सांगतो निगेशन ऑफ कंजंक्शन? ते निगेशन ऑफ कंजंक्शन हा रूल आहे. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. हे निगेशन या दोघांना सेपरेट होतं. निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू आणि कंजंक्शनच्या जागेवर काय येणार? डिस्जंक्शन. हा रूल इथे यूज करायचा. हे निगेशन या दोघांना सेपरेटमध्ये लिहिलं तर निगेशन ऑफ पी इथे येणार डिस्जंक्शन आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू 2 वेळा येणार आहे. जो रूल आपण यूज करतो आहे ते रिझन लिहायचं बाय युझिंग निगेशन ऑफ कंजंक्शन निगेशन ऑफ कंजंक्शन हा रूल यूज केला आहे इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. पुढे आणखी परत रूल यूज करायचा निगेशन ऑफ पी हे डिस्जंक्शन. याला निगेशन ऑफ निगेशनवाला जो रूल आहे निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी तो रूल यूज करायचा. तर निगेशन ऑफ निगेशन क्यू लिहिला आहे आणि इथे जो रूल यूज झाला आहे तो आहे निगेशन ऑफ निगेशन. आणि आता हे झालं याचं फायनल सिम्प्लिफिकेशन. सेकंड नंबरचं स्टेटमेंट जे दिलं होतं त्याचं निगेशन एवढं आहे निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू. आता घेऊ आपण नंबर 3. थर्ड नंबरमध्ये काय दिलेलं आहे? पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू. हे आहे थर्ड नंबर आणि याचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे. त्याला ब्रॅकेट करा
आणि या ब्रॅकेटचं घ्यायचं निगेशन, लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. त्या ब्रॅकेटमध्ये बघा पी आणि निगेशन ऑफ क्यू आहे, यांच्यामध्ये डिस्जंक्शन आहे, तर इथे रूल यूज करायचं निगेशन ऑफ डिस्जंक्शन. काय सांगतो हा रूल? निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. हा रूल जर तुम्ही यूज केला ते निगेशन दोघांना सेपरेट होणार आणि डिस्जंक्शनचं कन्वर्शन कशामध्ये होणार? कंजंक्शनमध्ये. तर लॉजिकली इक्विव्हॅलंट टू हे निगेशन या पीला सेपरेट केलं, हे निगेशन या निगेशन ऑफ क्यूला सेपरेट केलं आहे आणि या दोघांच्या मध्ये डिस्जंक्शनच्या ऐवजी काय आलं आहे? कंजंक्शन. जो रूल यूज केला आहे त्याचं नाव आहे निगेशन ऑफ डिस्जंक्शन. याला आणखी पुढे सॉल्व करता येतो. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू हे निगेशन ऑफ पी आहे कंजंक्शन, याला निगेशन ऑफ निगेशन क्यूला फक्त क्यू लिहिणार आणि जो रूल यूज केला आहे त्याचं नाव आहे निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन हे झालं आहे नंबर 3. आता आपण पाहणार आहोत नंबर 4. 4 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न काय दिलेलं आहे? 4 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न आहे ब्रॅकेटमध्ये पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर, हे स्टेटमेंट पॅटर्न. आणि याचं आपल्याला निगेशन पाहिजे, त्याचं निगेशन लिहिताना याला पूर्ण एक ब्रॅकेट करायचं आणि या ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं, लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा, या ब्रॅकेटमध्ये हा एक ब्रॅकेट आहे आणि हा आर आहे, दोघांच्या मध्ये कनेक्टिव्स काय आलेला आहे? कंजंक्शन. आणि या कंजंक्शनचं काय आहे? निगेशन. तर इथे रूल यूज करायचा निगेशन ऑफ कंजंक्शन. हे निगेशन या दोघांना सेपरेट होणार आणि कंजंक्शनला डिस्जंक्शनमध्ये लिहायचं. तर पुढची स्टेप अशी येणार, निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू, कंजंक्शनच्या जागेवर येणार डिस्जंक्शन आणि निगेशन ऑफ आर. जो रूल यूज केला आहे त्या रूलचं नाव आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. संपलेलं नाही आहे अजून, याला पुढे आणखी सॉल्व करता येतो. इथं असंच राहणार, पण या जो ब्रॅकेट आहे ना या ब्रॅकेटचं परत एकदा निगेशन आलेलं आहे. त्या ब्रॅकेटमध्ये पी आणि निगेशन ऑफ क्यू यांच्यामध्ये डिस्जंक्शन आलेलं आहे, त्याला परत एकदा निगेशन ऑफ डिस्जंक्शन हा रूल यूज करा. हे निगेशन या दोघांना सेपरेट होणार, निगेशन ऑफ पी डिस्जंक्शनच्या जागेवर कंजंक्शन, याला मी लिहिलं निगेशन ऑफ निगेशन क्यू आणि डिस्जंक्शन निगेशन ऑफ आर. जो रूल यूज केला आहे त्या रूलचं नाव आहे निगेशन ऑफ डिस्जंक्शन. अजून संपलेलं नाही, आणखी पुढे इथे रूल यूज अप्लाय करता येतो. तर ब्रॅकेटमध्ये राहणार निगेशन ऑफ पी कंजंक्शन, निगेशन ऑफ निगेशन क्यूला फक्त क्यू लिहिणार, डिस्जंक्शन निगेशन ऑफ आर. जो रूल यूज केला आहे त्याचं नाव आहे निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. तर खूप सिंपल आहे. जे 5 रूल्स तुम्हाला लिहून दिलेले आहेत ते जर व्यवस्थित माहिती असतील तर त्यांचं ॲप्लिकेशन्स यामध्ये करायचं आहे. आता घेऊ आपण नंबर 5. नंबर 5मध्ये स्टेटमेंट आहे पी इम्प्लिकेशन, ब्रॅकेटमध्ये पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू. हे आहे नंबर 5चं स्टेटमेंट आणि याचं आपल्याला निगेशन पाहिजे. त्याला मी ब्रॅकेट केला आणि या ब्रॅकेटचं घेतलं आहे निगेशन, लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. त्या ब्रॅकेटमध्ये इम्प्लिकेशन आलेलं आहे. सुरुवातीला पाहिलं तर इम्प्लिकेशन दिसतं आहे, हा पी आणि ब्रॅकेट यांच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. तर आपल्याला जो रूल अप्लाय करायचा तो आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्समध्ये हा पी ॲज इट इज, इम्प्लिकेशनच्या जागेवर कंजंक्शन आणि हे निगेशन या ब्रॅकेटचं राहणार निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू. जो रूल यूज केला आहे त्या रूलचं नाव आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू हे पी ॲज इट इज कंजंक्शन आणि याला या ब्रॅकेटचं निगेशन आहे, ब्रॅकेटमध्ये डिस्जंक्शन आहे, याला निगेशन ऑफ डिस्जंक्शनचा रूल यूज करा. त्याला असं लिहिता येईल निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. जो रूल यूज केला आहे तो आहे निगेशन ऑफ डिस्जंक्शन. आणि आता याला निगेशन ऑफ निगेशनचा रूल यूज करा. पी कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. जो रूल यूज केला आहे त्या रूलचं नाव आहे निगेशन ऑफ निगेशन.
तर हे होतं 5 नंबरचं स्टेटमेंट, त्याचं निगेशन आपण लिहिलं आहे. आता 6 नंबर काय सांगितलेलं आहे 6 नंबरच्या स्टेटमेंटमध्ये, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन ब्रॅकेटमध्ये पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू ह्याचं आपल्याला निगेशन पाहिजे. त्या पूर्ण स्टेटमेंटला काय करायचं, ब्रॅकेट आणि याचं निगेशन घ्या, लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. तर सर्वात पहिले कोणता रूल यूज करायचा ते तुम्हाला समजलं पाहिजे. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यांच्यामध्ये डिसजंक्शन आहे, तर निगेशन ऑफ डिसजंक्शन हा रूल यूज करायचा. हे निगेशन या दोघांना सेपरेटमध्ये लिहिते, निगेशन पी कंजंक्शन क्यू. इथे येणार आहेत कंजंक्शन निगेशन ऑफ पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू. जो रूल यूज केला आहे त्याचं नाव आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता याला निगेशन ऑफ निगेशनचा रूल यूज केला, त्याला लिहिते पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन, आणि याला निगेशन ऑफ डिसजंक्शनचा रूल यूज करा. इथे ब्रॅकेटमध्ये येणार निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. या स्टेपमध्ये आपण दोन रूल यूज केले, एक निगेशन ऑफ निगेशन्स आणि दुसरा निगेशन ऑफ डिसजंक्शन. बाय युजिंग निगेशन ऑफ निगेशन अँड निगेशन ऑफ डिसजंक्शन. परत एकदा निगेशन ऑफ निगेशनचा रूल यूज करा, पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. आता यामध्ये जो रूल यूज केला आहे तो आहे निगेशन ऑफ निगेशन. एन ऑफ एन मीन्स निगेशन ऑफ निगेशन. ते होतं 6 नंबरचं स्टेटमेंट, त्याचे निगेशन्स आपण लिहिले. सिंपल आहेत, फक्त रूल्स माहिती पाहिजे. काय 7 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न आणि याचं आपल्याला निगेशन पाहिजे, त्याला मी ब्रॅकेट केलं आहे आणि याचं निगेशन घेतलं आहे लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. तर पाहताबरोबर समजायला पाहिजे की इथे कोणता रूल अप्लाय होणार. हा एक ब्रॅकेट आणि हा दुसरा ब्रॅकेट मध्ये काय आलेला आहे इम्प्लिकेशन्स. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हा रूल यूज होतो आहे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स हा रूल जर अप्लाय केला तर पहिला ब्रॅकेट ॲज इट इज पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू. इथे इम्प्लिकेशनच्या जागेवर येणार कंजंक्शन आणि निगेशन दुसऱ्या ब्रॅकेटचं घ्यायचं निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. जो रूल यूज केला आहे तो आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू ॲज इट इज कंजंक्शन. इथे बघा ब्रॅकेटचं निगेशन आलं आहे, पण पी आणि निगेशन ऑफ क्यूमध्ये कंजंक्शन आहे, त्याला निगेशन ऑफ कंजंक्शनचा रूल यूज करा, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. इथे जो रूल यूज केला आहे तो आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. आणि परत एकदा निगेशन ऑफ निगेशनचा रूल यूज करा, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी डिसजंक्शन. इथे येणार क्यू. जो रूल यूज केला आहे तो आहे निगेशन ऑफ निगेशन. हे जे नावं आहेत ना, फक्त नावं माहिती नाही पाहिजे, रूल्स आहे. तर ते रूल्स काय आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्यांचं प्रॉपर अप्लिकेशन जे आहे ते यायला पाहिजे. 5 रूल्स दिले होते. आणि आता शेवटचं एक 8 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न आहे, ज्याचं निगेशन आपल्याला लिहायचं आहे. 8 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि याचं निगेशन आपल्याला लिहायचं आहे. त्याला मी पूर्ण ब्रॅकेट केला आणि याचं निगेशन लिहिलं आहे. पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हा ब्रॅकेट आणि हा दुसरा ब्रॅकेट आहे, दोघांच्या मध्ये डिसजंक्शन आहे, त्याला रूल यूज करायचं निगेशन ऑफ डिसजंक्शन. काय रूल आहे माहिती असेल सर्वांना. हे निगेशन या दोघांनाही सेपरेट होणार, निगेशन ऑफ निगेशन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू. इथे येणार कंजंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. जो रूल यूज केला आहे तो आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता या ब्रॅकेटचा जर विचार केला तर याचं निगेशन आलेलं आहे, दोघांच्या मध्ये इथे डिसजंक्शन आलेलं आहे, हे निगेशन या दोघांना सेपरेट होणार. ब्रॅकेटमध्ये येईल निगेशन ऑफ निगेशन पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट कंजंक्शन. हे निगेशन याला सेपरेट होणार, तर ब्रॅकेटमध्ये येतील निगेशन ऑफ पी डिसजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. आता यामध्ये 2 रूल यूज झालेले आहेत, यांच्यामध्ये डिसजंक्शन होतं ते निगेशन ऑफ डिसजंक्शन, इथे कंजंक्शन होतं ते निगेशन ऑफ कंजंक्शन निगेशन ऑफ डिसजंक्शन अँड निगेशन ऑफ कंजंक्शन. हे रूल यूज केले लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. इथे रूल यूज होतं आहे निगेशन ऑफ निगेशन, त्याला लिहिलं आहे पी कंजंक्शन. इथे सुद्धा निगेशन ऑफ निगेशन झाले क्यू कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी डिसजंक्शन, इथे निगेशन ऑफ निगेशन झाले क्यू.
तिघांनाही जो रूल यूज केला आहे ना तो निगेशन ऑफ निगेशन आहे. ते फायनल आन्सर आहे. स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन लिहायचं होतं, त्या स्टेटमेंट पॅटर्नचे हे निगेशन्स दिलेले आहे. 1 तर 8पर्यंत जेवढेही स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले आहेत ना या सर्वांचे निगेशन्स मी तुम्हाला काढून दिलेले आहेत. याची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. सर्वात पहिले तर ते रूल्स जे आहेत ते रूल्स लर्न करायचे. खूप सिम्पल आहे. ज्यांना ते रूल्स माहिती आहेत, पाठ झालेले आहेत, त्यांना हे प्रॉब्लेम अशा टाईपचे स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ना त्याचं कोणत्याही याचं निगेशन जे आहे ते लिहिता येतं. आणि ज्यांनी ते रूल्स पाठच केलेले नाही आहेत, त्यांना माहीतच नाही, त्यांना या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत स्टेटमेंट पॅटर्नचे निगेशन्स ते लिहिता येणार नाहीत. म्हणून आधी ते रूल्स लर्न करा आणि नंतरच अशा टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायला सुरुवात करा.